आप सभी को नमस्ते छात्रों। कैसे हैं आप? आप सभी घर पर ही हैं ना? तो जरूर सुरक्षित हैं। आज मैं हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 10वीं कक्षा के तीसरा पाठ प्रस्तुत करने जा रहा हूं। आप सभी कक्षा की इंतजार कर रहे हैं ना? तो अच्छी बात है। आज हम गिल्लू पाठ पढ़ेंगे छात्रों। यह गद्य पाठ रेखांकित विध का है। गद्य के कई प्रकार के विध होते हैं, जैसे कहानी, नाटक, संस्मरण। इस प्रकार यह रेखा चित्र है, यानी किसी एक वस्तु या एक व्यक्ति के बारे में रेखांकन करना। तो इस पाठ का आशय को पहले हम समझेंगे छात्रों। इस पाठ का आशय यह है कि इस पाठ से बच्चे स्नेह भाव तथा प्राणी दया को सीखते हैं। क्या सीखते हैं इस पाठ से? स्नेह भाव तथा प्राणी दया। आपस में स्नेह का भाव रखना और प्राणी पक्षियों के बारे में दया का भाव रखना सीखते हैं। इस पाठ की लेखिका महादेवी वर्मा है छात्रों। महादेवी वर्मा ने एक छोटा सा जीव गिलहरी के बच्चे का रेखांकन किया है। इस पाठ में किसका रेखांकन किया है? एक छोटा सा जीव ಗಿಲಹರಿ. ಗಿಲಹರಿ ಅಂದ್ರೆ ಅಳಿಲು ಮರಿ. ಅಳಿಲಿನ ಒಂದು ಮರಿಯ ಬಗೆಗೆ ಚಿತ್ರಿಸಿದ್ದಾರೆ. प्राणी जगत की मानव सहज जीवन शैली का प्रभावशाली चित्रण किया है। इस पाठ में लेखिका ने क्या दिखाया है? प्राणी जगत यानी मानव सहित बहुत सारे प्राणी पक्षी हैं। इसमें मानव जैसा ही जीवन शैली सभी प्राणियों में भी होती है। तो उसका एक प्रभावशाली चित्रण इस पाठ में किया है गिल्लू के द्वारा। तो हम इस पाठ का आशय को समझ लिया। तो इस पाठ को लिखने वाली लेखिका के बारे में जानना भी बहुत जरूरी है। अच्छा छात्रों, गिल्लू पाठ की लेखिका कौन है? महादेवी वर्मा जी हैं। तो महादेवी वर्मा जी का परिचय यहां प्राप्त करेंगे। महादेवी वर्मा जी विश्व स्तर की कवयित्री हैं। वह सिर्फ भारत देश के भारत स्तर के ही कवयित्री नहीं, विश्व स्तर के यानी विश्व के बहुत ही जाने माने, बहुत ही प्रसिद्ध कवियों की गणना की जाती है। उनमें महादेवी वर्मा की गणना भी की जाती है। ಅಂದ್ರೆ ವಿಶ್ವ ಮಟ್ಟದ ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಒಬ್ಬ ಕವಿಗಳ ಸಾಲಿನಲ್ಲಿ महादेवी वर्मा ಅವರನ್ನ ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ। उन्हें आधुनिक मीरा भी कहा जाता है। उन्हें क्या कहते हैं? आधुनिक मीरा। क्यों कहते हैं ऐसा? मीराबाई का नाम आप सब जानते हैं ना? तो महादेवी वर्मा को मीराबाई के साथ तुलना किया गया है। ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಯಾರೊಂದಿಗೆ? मीराबाई ಅವರೊಂದಿಗೆ। मीराबाई क्या करती थी? स्वयं पदों की रचना करती थी और गाती थी। अपने स्वामी श्री कृष्ण के ऊपर अनेक पदों की रचना की है और उन्हें स्वयं गाई है और इतना भक्ति परवश में आकर वहां नाचने भी लगती थी, है ना। यहाँ
वर्मा स्वयं कविताओं की रचना करती थी और अच्छी तरह गाती थी, इसलिए उन्हें मीराबाई के साथ तुलना किया गया है बच्चों। उनका जन्म 24 मार्च सन 1907 को फर्रुखाबाद में हुआ था। देखिए छात्रों, महादेवी वर्मा विश्व स्तर की कवयित्री हैं, उन्हें आधुनिक मीरा भी कहा जाता है। उनका जन्म 24 मार्च सन 1907 को फर्रुखाबाद में हुआ। उनका जन्म कब हुआ? 24 मार्च 24 ಮಾರ್ಚ್ 1907 फर्रुखाबाद उत्तर प्रदेश आयतु। उनके पिता कौन थे? गोविंद प्रसाद वर्मा। कौन थे उनके पिता? गोविंद प्रसाद वर्मा थे। और उनकी माता हेमा रानी देवी। उनकी माता कौन थी? हेमा रानी देवी थी। उनकी शिक्षा कहां तक हुई थी? उन्होंने प्रयाग विश्वविद्यालय से संस्कृत में MA की उपाधि प्राप्त की थी। इस विषय में, संस्कृत विषय में प्रयाग विश्वविद्यालय से MA की उपाधि यानी डिग्री, पदवी प्राप्त की थी। और उन्होंने क्या काम करती थी? प्रयाग के महिला विद्यापीठ में प्रधान अध्यापिका का पद उन्होंने संभाला। प्रयाग में महिला विद्यापीठ जो था, उस विद्यापीठ में प्रधान अध्यापिका यानी हेडमिस्ट्रेस के रूप में उन्होंने काम किया। उनकी प्रमुख रचनाएं, उन्होंने गद्य की रचना भी की है, पद्य की भी रचनाएं की है, बहुत सारी कृतियों की रचना की है बच्चों। लेकिन यहाँ कुछ प्रमुख कृतियों का उल्लेख मैं करता हूं। उनकी प्रमुख कृतियां हैं यामा, सांध्य गीत, दीप शिखा, नीरजा, निहार, अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी, मेरा परिवार, श्रृंखला की कड़ियां आदि। इस तरह बहुत सारे कृतियों की रचना की है वर्मा जी ने। उन्हें बहुत सारे प्रशस्ति पुरस्कार भी प्राप्त हुए हैं बच्चों। तो कौन कौन से हैं देखिए? ज्ञानपीठ, उन्हें यामा कृति के लिए ज्ञानपीठ पुरस्कार दिया गया है बच्चों। और सक्सेरिया पुरस्कार, मंगल प्रसाद पुरस्कार, द्विवेदी पदक आदि बहुत सारे पुरस्कार उन्हें मिले हैं। ऐसी महान कवयित्री का निधन कब हुआ? सितंबर सन 1987 में हुआ। ಅವರು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1987 ಅವರು ನಿರ್ಧರಿಸ್ತಾರೆ। ಇದು लेखकिया परिचय आयतु मक्कल। ओके, अच्छा छात्रों, अब हम इस पाठ का आदर्श वाचन करेंगे। आप भी अपने पाठ्य पुस्तक निकालिए और पृष्ठ संख्या 13 ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 13 ತೆರೆಯಿರಿ ಮಕ್ಕಳೇ। मैं आदर्श वाचन करता हूं, आप भी अपने पाठ्य पुस्तक में नजर दौड़ाइए और ठीक तरह ध्यान से देख लीजिए कि किस शब्द को, कौन से शब्द को किस तरह पढ़ा जाता है, उसका उच्चारण किस तरह होता है, उतार चढ़ाव के साथ पढ़ना है। पाठ 3 गिल्लू। अचानक एक दिन सवेरे कमरे से बरामदे में आकर मैंने देखा 2 कौवे एक गमले के चारों ओर चोंचों से छुआ छुअल जैसा खेल खेल रहे हैं। यह काक भुशुंडी भी विचित्र पक्षी है, एक साथ समादरित
अनादरित, अति सम्मानित, अति अवमानित। हमारे बेचारे पुरखे ने गरुड़ के रूप में आ सकते हैं, न मयूर के, न हंस के। उन्हें पितृपक्ष में हमसे कुछ पाने के लिए काक बनकर ही अवतीर्ण होना पड़ता है। इतना ही नहीं, हमारे दूरस्थ प्रियजनों को भी अपने आने का मधुर संदेश इनके कर्कश स्वर में ही देना पड़ता है। दूसरी ओर हम कौवा और काव काव करने को अवमानना के अर्थ में ही प्रयुक्त करते हैं। काक पुराण के विवेचन में अचानक बाधा आ पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुक गई। निकट जाकर देखा, गिलहरी का एक छोटा सा बच्चा है, जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है और अब कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं। काकद्वय की चोंचों के 2 घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे, अतः वह निश्चेष्ट सा गमले से चिपका पड़ा था। सबने कहा, कौवे की चोंच का घाव लगने के बाद यह बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जाए। परंतु मन नहीं माना, उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाई, फिर रुई से रक्त पोंछकर घावों पर पेंसिलिन का मरहम लगाया। कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका। तीसरे दिन वह इतना अच्छा और आश्वस्त हो गया कि मेरी उंगली अपने 2 नन्हे पंजों से पकड़कर नीले कांच के मोतियों जैसी आंखों से इधर उधर देखने लगा। 3-4 मास में उसके स्निग्ध रोएं, जब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको विस्मित करने लगीं। हम उसे गिल्लू कहकर बुलाने लगे। मैंने फूल रखने के एक हल्की डलिया में रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया। 2 वर्ष वही गिल्लू का घर रहा। वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांचों के मनकों सी आंखों से कमरे के भीतर और खिड़की के बाहर न जाने क्या देखता समझता रहता था। परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था। जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला। वह मेरे पैर तक आकर सर्र से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता। उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए न उठती। कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती कि उसके अगले 2 पंजे और सिर के अतिरिक्त सारा लघुगात लिफाफों के भीतर बंद रहता। इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर
दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता। भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता। फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगी। गिल्लू को जाली के पास बैठकर अपने पन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है। मैंने कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी। मेरे कमरे से बाहर जाने पर वह भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता और दिन भर गिलहरियों के झुंड में नेता बना हर डाल पर उछलता कूदता रहता और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता। मुझे चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी। कभी फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोनजूही की पत्तियों में। मेरे पास बहुत से पशु पक्षी हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं आता। गिल्लू इनमें अपवाद था। मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता और मेरी थाली में बैठ जाना चाहता। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया, जहां बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता। काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू न मिलने पर वह अन्य खाने की चीजें या तो लेना बंद कर देता था या झूले से नीचे फेंक देता था। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला जाता, गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता। सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता रहा। मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। गर्मियों में जब मैं दोपहर के काम करती रहती तो गिल्लू न बाहर जाता न अपने झूले में बैठता, वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने न कुछ खाया न वह बाहर गया। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाग कर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिरनिद्रा में सो गया। उसका झूला उतार कर रख दिया गया है।
और खिड़की की जाली बंद कर दी गई है, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोनजूही खिलती ही रहती है। सोनजूही की लता के नीचे गिल्लों की समाधि है, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी, इसलिए भी कि उस लघुगात का किसी वासंती दिन जूही के पीताभ छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। अच्छा छात्रों, अब हम इस पाठ में कुछ नए शब्द आए हैं, इन नए शब्दों का अर्थ समझेंगे, ठीक है। अच्छा, अब कुछ नए शब्दों का अर्थ देखेंगे छात्रों। अचानक, अचानक का अर्थ है एकाएक, सडनली। गमला, गमला का अर्थ है फूलों के पौधों को, पौधे लगाने का बर्तन, पाट कहते हैं ना। पुरखे, पुरखे ಅಂದ್ರೆ पूर्वज, ನಮ್ಮ पूर्वज, ನಮ್ಮ ತಾತ ಮುತ್ತಾತ। घाव, घाव का मतलब है जख्म, गाया। हौले से, धीरे से, विधान। कांच, कांच का मतलब है शीशा, गाज। चुन्नट, चुन्नट ಅಂದ್ರೆ ಸಿಲ್ವರ್, ನೀರಿಗೆ ಕಕ್ಕಂಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ। सोनजूही एक खुशबूदार फूल, ಒಂದು ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಒಂದು ಸುಗಂಧಭರಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೂ ಸೋಂಜೂಹಿ ಅಂತ। ಗಿಲಹರಿ ಅಂದ್ರೆ ಸ್ಕ್ವಿರಲ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಳಿಲು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಅವತೀರ್ಣ ಹೋನ ಅಂದ್ರೆ ಅವತರಿತ ಹೋನ, ಅವತರಿಸೋದು, ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಕದ್ವಯ, ದ್ವಯ ಅಂದ್ರೆ ಎರಡು, ಕಾಕ ಅಂದ್ರೆ ಕಾಗೆ, ದೋ ಕೌವೆ, ಎರಡು ಕಾಗೆ। चोंच, चोंच ಅಂದ್ರೆ ಪಕ್ಷಿयों के मुख का अग्रभाग, बीक ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೊಕ್ಕು। ಮರಹಂ ಅಂದ್ರೆ ಔಷಧಿ का लेप, ಮುಲಾಮು ಅಂತೀವಲ್ಲ, ಆಯಿಂಟ್ಮೆಂಟ್। ಝಬ್ಬೇದಾರ್ ಅಂದ್ರೆ ಗುಚ್ಛೇರಿಸಿ, ಒಂದು ರೀತಿ ಈ ಬಂಡಲ್, ಒಂದು ಸಿವುಡು, ಸಿವುಡು ತರ, ಕೊತ್ತಂಬರಿ ಸಿವುಡು ಅಂತೀವಲ್ಲ, ಅಥವಾ ಸೊಪ್ಪಿನ ಯಾವ್ದಾದ್ರು ಸುಗಂಧ ಸಿವುಡು ಕಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಆ ತರ, ಅದರ ಬಾಲ ಸಿವುಡು ತರ ಇರುತ್ತೆ। ಡಲಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಚೋಟಿ, ಟೋಕ್ರಿ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಬಟ್ಟಲಿನಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಇರೋದಕ್ಕೆ ಜಾಗ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಟ್ಟಲಲ್ಲಿ। ಮಲ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಮಣಿ, ಮಣಿಗಳ ತರ ಹೊಳಿತಾ ಇತ್ತು ಅದರ ಕಣ್ಣು ಅಂತ। गात, गात का अर्थ है शरीर, देह। कीले, लोहा या काठ की खूंटी, ಈ ಕಿಟಕಿಗಳಿಗೆ ನಾವೇನಾದ್ರೂ ಮೆಶ್ ಹಾಕಿರ್ತೀವಲ್ಲ, ಜಾಲರಿ, ಅದಕ್ಕೆ ಮಳೆ ಬಡಿದಿರ್ತೀವಲ್ಲ ಅದು। ಬರಾಮದ ಅಂದ್ರೆ घर के बाहर का भाग, ಮನೆಯ ಹೊರಗಡೆಯ ಒಂದು ಪ್ರದೇಶ, ಅಂಗಳ ಅಂತ ನಾವು ಕರೀಬಹುದು। ಸುರಾಹಿ ಅಂದ್ರೆ ಪಾನಿ ರಖನೆ ಕಾ ಬರ್ತನ್, ನಾವು ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ಮಡಕೆ ಅಥವಾ ಹೂಜಿಯಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಸಿರ್ತೀವಲ್ಲ, ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆ, ಹೂಜಿ ಅಂತ ಹೇಳಿ। तो ये रहा नए शब्दों का अर्थ। तो अब हम इस पाठ का विस्तार रूप से विश्लेषण करेंगे छात्र। मेरे काक पुराण के विवेचन में अचानक बाधा आ पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटे से जीव पर दृष्टि रुक गई। ಆ ಕಾಗೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು ಲೇಖಕಿ, ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ವಸ್ತುವಿನ ಮೇಲೆ ಅವರ ದೃಷ್ಟಿ ನೆರಳಿತು। ಯಾವುದದು? ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವ। निकट जाकर देखा, गिलहरी का एक छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है।
और अब कौवे उसमें सुलभ आहार खोज रहे हैं. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪುಟ್ಟ ಅಳಿಲಿನ ಮರಿ, ಬಹುಶಃ ಅದು ಅದರ ಗೂಡಿನಿಂದ ಜಾರಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದುಬಿಟ್ಟಿತ್ತು ಅಂತ ಕಾಣುತ್ತೆ. ಇದು ಚಿಕ್ಕದಲ್ವಾ, ಅದನ್ನು ನೋಡಿದಂತಹ ಈ ಕಾಗೆಗಳು ಸುಲಭವಾಗಿ ಅದನ್ನು ತಮ್ಮ ಆಹಾರವಾಗಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೆ. ತಮ್ಮ ಕೊಕ್ಕುಗಳಿಂದ ಅದನ್ನು ಕುಕ್ಕಿ ಕುಕ್ಕಿ ಅದನ್ನು ಗಾಯಗೊಳಿಸಿ ಅದನ್ನು ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ನಾವು ತಿಂದ್ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನ ಇವ್ರು ನೋಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಆ ಎರಡು ಕಾಗೆಗಳು ಚುವಾ ಚುವಲ್ ಜೈಸಾ ಖೇಲ್ ಖೇಲ್ ರಹೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಆ ಪಾಟಿನ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಈ ಮರಿ ಸಿಗಾಕೊಂಡಿದೆ. ಅದನ್ನ ಇದು ಕೊಕ್ಕಿಂದ ಚುಚ್ಚಿ ಈ ಕಡೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಕಾಗೆ ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ಕುಕ್ಕಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡುತ್ತೆ. ಏನು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹತ್ರ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಆ ಪುಟ್ಟ ಅಳಿಲಿ ಮರಿನ ಅವ್ರು ನೋಡ್ತಾರೆ. काकद्वय की चोंचों के दो घाव उस लघु प्राण के लिए बहुत थे, अतः वह निश्चेष्ट सा गमने से चिपका पड़ा था. ಕಾಗೆಗಳ ಕೊಕ್ಕು ನೀವು ನೋಡಿರಬಹುದು, ಎಷ್ಟು ಚೂಪಾಗಿರುತ್ತಲ್ವಾ, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿರುತ್ತೆ. ಆ ಎರಡೂ ಕಾಗೆಗಳು ತಮ್ಮ ಕೊಕ್ಕುಗಳಿಂದ ಹಾಗೆ ಕುಕ್ಕಿದ್ರೆ ಆ ಪುಟ್ಟ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಅದೇ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಗಾಯ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ಅದು ಹೆದರ್ಕೊಂಡು ನಿಷ್ಕ್ರಿಯವಾಗಿ ಗೋಡೆಗೂ ಅಂಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು ಪಾಪ. सब ने कहा, कौवे की चोंच का घाव लगने के बाद यह बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जावे. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಅಯ್ಯೋ ಕಾಗೆಗಳ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಇದು ಕುಕ್ಕಿಸ್ಕೊಂಡಿದೆ, ಅಂದ್ರೆ ಬಲವಾದ ಗಾಯ ಆಗಿದೆ, ಈ ಪುಟ್ಟ ಅಳಿಲು ಮರಿ ಬದುಕೋದಿಲ್ಲ, ಇದನ್ನು ಹೇಗಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಬಿಟ್ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. परंतु मन नहीं माना, उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाई. ಅದನ್ನು ನೋಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಬರೋದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಮನಸ್ಸಾಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಲೇಖಕಿಯವ್ರಿಗೆ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಪ್ರೀತಿ. ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಸಾಕೊಂಡಿದ್ರು. ಹಾಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆಗೂ ಕೂಡ ಇದರ ಒಂದು ಆ ದಯನೀಯವಾದ ಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ತಮ್ಮ ಮನೆ ಒಳಗಡೆ ಎತ್ಕೊ ಬರ್ತಾರೆ. फिर रुई से रक्त पोंछकर घावों पर पेंसिलिन का मरहम लगाया. ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದರ ಕೊಕ್ಕುಗಳಿಂದ ಕುಕ್ಕಿದಾಗ ಏನ್ ರಕ್ತ ಆಗಿತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಾಟನ್ ಹತ್ತಿ ತಗೊಂಡು ಆ ರಕ್ತವನ್ನೆಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಒರೆಸಿ ಅದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಗುಲಾಮನ್ನ, ಮರಹಂ ಅಂದ್ರೆ ಔಷಧಿಯನ್ನ ಲೇಪನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಚ್ತಾರೆ ಗುಲಾಮ. कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका. ಅದು ಒಂದು ರೀತಿ ಅರೆ ಪ್ರಜ್ಞಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೂಡ ಚೈತನ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಥರ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು ಅದು ಪಾಪ. ಆಮೇಲೆ ಈ ಥರ ಬಹಳವರೆಗೂ ಅದಕ್ಕೆ ಆರೈಕೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅದರ ಸ್ವಲ್ಪ ಅದರ ಬಾಯಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನು ಹಾಕಲಾಯಿತು. तीसरे दिन वह इतना अच्छा और आश्वस्त हो गया कि मेरी उंगली अपने दो नन्हे पंजों से पकड़कर नीले कांच के मोतियों जैसी आंखों से इधर उधर देखने लगा. ಆಮೇಲೆ ಅದು ಬದುಕೊಳ್ತು ಹೇಗೋ, ಸದ್ಯ ಅದಕ್ಕೆ ರಕ್ಷಣೆ ಸಿಕ್ತು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಂಬಿಕೆ ಬಂತು. ಓಹೋ, ಇವರು ನನಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಇವ್ರ ಹತ್ರ ಇದ್ರೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಭಯ ಇಲ್ಲ, ಇವರು ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಇವರು ನನಗೆ ತುಂಬ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಕ್ಕರೆಯಿಂದ ನೋಡ್ಕೋತಾರೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು. ಆಮೇಲೆ ಅದು ತನ್ನ ಒಳ್ಳೆ ಈ ಗೋಲಿಯಂತಹ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ತನ್ನ ಪುಟ್ಟ ಪುಟ್ಟ ಕೈಗಳಿಂದ ಆ ಲೇಖಕಿಯ ಬೆರಳು ಕೊಟ್ಟರೆ ಆ ಬೆರಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೈಗಳಿಂದ. 3-4 मास में उसके स्निग्ध रोए, धब्बेदार पूंछ और चंचल चमकीली आंखें सबको विस्मित करने लगी. 1-2-3 ತಿಂಗಳು ಕಳೀತು, ಗಾಯ ಎಲ್ಲ ವಾಸಿ ಆಯಿತು, ಅದರ ಮೈ ತುಂಬೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ರೋಗಗಳಲ್ಲಿ ಬೆಳ್ಕೊಳ್ತು. ಅದರ ಬಾಲ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಒಳ್ಳೆ ದಪ್ಪದಾಗ ಕಟ್ಟಿರುವಂತಹ ಸೀಡು ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಥರ ದಪ್ಪಗಿರುವಂತಹ ಬಾಲ ಎಲ್ಲ ಬೆಳ್ಕೊಂಡಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಅದು ತುಂಬ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿರ್ತಾ ಇತ್ತು, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ತುಂಬ ಚುರುಕು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ.
ಅದರ ಕ್ರಿಯಾಕಲಾಪಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ರಿಗೂ ಅಯ್ಯೋ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವತ್ತು ಸಾಯಂಗಾಗಿತ್ತು, ಈಗ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಚೇತರಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಷ್ಟು ಆಕ್ಟಿವ್ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಆಶ್ಚರ್ಯದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹಮ್ ಉಸೆ ಗಿಲ್ಲು ಕಹಕರ್ ಬುಲಾನೆ ಲಗೆ, ಅದಕ್ಕೊಂದು ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾರೆ ಲೇಖಕಿಯವರು, ಏನಂತ? ಗಿಲ್ಲು ಅಂತ. ನೋಡಿ, ಗಿಲಹರಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? ಅಳಿಲಿಗೆ ಗಿಲಹರಿ ಅಂತಾರೆ. ಅದರ ಒಂದು ಪೆಟ್ ನೇಮ್, ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಹೆಸರನ್ನ ಅವ್ರು ಇಡ್ತಾರೆ, ಗಿಲ್ಲು ಅಂತ. ಎಲ್ಲರೂ ಅದನ್ನ ಗಿಲ್ಲು ಅಂತಲೇ ಕರೀತಾ ಇರ್ತಾರೆ. मैंने फूल रखने की एक हल्की डलिया में रूई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया. ಅದು ಇರೋದಕ್ಕೆ ಹೇಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರು ಲೇಖಕಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಸಣ್ಣ ಬಟ್ಲು, ಆ ಬಟ್ಲಲ್ಲಿ ಬೆಡ್ ತರ ಕಾಟನ್ ಅಂದ್ರೆ ಹತ್ತಿಯನ್ನ ಹಾಕಿ ಕೆಳಗಡೆ, ಅದ್ರ ಮೇಲ್ಗಡೆ ಅದನ್ನ ಕೂರೋ ತರ ಆ ಬಟ್ಲನ್ನ ಎರಡು ಕಡೆ ಹಾಗೆ ತಂತಿಯಿಂದ ಕಟ್ಟಿ ಒಂದು ಕಿಟಕಿಗೆ ಅದು ತೂಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವ್ರ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಇದ್ವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ನಾಯಿಯೋ ಬೆಕ್ಕೋ ಯಾರ ಅವು ಮತ್ತೆ ಬಾಯಿ ತಿಂದ್ಬಿಟ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವು ಯಾರ ಕೈಗೂ ಸಿಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರವಾದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ಅದಿರ್ಲಿ, ಆರಾಮಾಗಿ ಅದು ಆಟ ಆಡ್ಕೊಂತ ಇರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಥರ ಒಂದು ಬಟ್ಲಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಜಾಗ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. 2 ವರ್ಷ ವಹಿ ಗಿಲ್ಲು ಕಾ ಘರ್ ರಹಾ, ಅದು 2 ವರ್ಷ ತನಕ ಇತ್ತು ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದೇ ಅದರ ಮನೆಯಾಗಿತ್ತು. वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांच के मनकों सी आंखों से कमरे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्या देखता समझता रहता था. ಆ ಜೋಕಾಲಿ ತರ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದು, ಆ ಜೋಕಾಲಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ತಾನೇ ಜಿಕ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು, ತಾನೇ ತೂಕ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು, ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. ಆ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು, ಒಳಗಡೆ ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು, ಅದು ಏನೇನು ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು, ಏನೇನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅದರ ಚುರುಕ್ತನವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಂತರಿಗೂ ಕೂಡ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಪರಂತು उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था. ಅದು ನಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂತಹ ರೀತಿ, ಅದರ ಯೋಚನೆ ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ ಎಂತವರಿಗೂ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला. ಲೇಖಕಿ ಅವರು ಅವಾಗವಾಗ ಬರಿತಾ ಇರ್ತಿದ್ರು. ಹಾಗೆ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ಅದಕ್ಕೆ ಬೋರ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಅಯ್ಯೋ, ಇವ್ರ ಪಾಡಿಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಅದೇನೋ ಕೂತ್ಕೊಂಡು ಬರಿತಾ ಇರ್ತಾರೆ, ನನ್ನ ಜೊತೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ, ನನ್ನ ಕಡೆ ನೋಡಲ್ಲ, ನನ್ನ ಕಡೆ ಕೇರ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರ ಗಮನವನ್ನ ತನ್ನೆಡೆಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅದು ಒಂದು ಉಪಾಯ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಂತೆ. ಏನು ಉಪಾಯ ಅದು? वहाँ मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता. ಅದೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಕಿಟಕಿಗಳಿಗೆ ಕರ್ಟನ್ ಹಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ, ಪರ್ದೆ ಹಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಪರ್ದೆ ಮೇಲೆ ಸುಮ್ಮನೆ ಸರ 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 ಹತ್ತದು, ಆಮೇಲೆ ಅದೇ ಸ್ಪೀಡ್ ಸರ 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 ಅಂತ ತಿಳಿಯೋದು, ಅದು ಪರ 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 ಸೌಂಡ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅವಾಗ ಲೇಖಕಿಗೆ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಅವಾಗ ಅವ್ರ ಹತ್ರ ತಿರುಗಿ ನೋಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಅದು ಸಹಿಸ್ಕೊಳಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಆವಾಗ ಅದನ್ನ ಎತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಏನೇನೋ ಆಟ ಆಡಿಸ್ತಾರೆ, ಮತ್ತೇನೋ ತಿನ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಏನೋ ಒಂದು ಒಟ್ಟು ತನ್ನ ಕಡೆಗೆ ನೋಡ್ಬೇಕು, ತನ್ನನ್ನು ಎತ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ತರ. ಮಕ್ಕಳು ಹಠ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ತಾಯಿ ಎಲ್ಲಾದ್ರು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಎತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ ಅಳ್ತಾವ ನೋಡು, ಹಂಗೆ ಅದು ಕೂಡ ಒಂದೊಂದು ಟೆಕ್ನಿಕ್ ಅನ್ನ ಕಂಡುಕೊಂಡಿತ್ತು. उसका यहाँ दौड़ने का क्रम जब तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए न उठती. ಅದು ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಹಾಗೆ ಹತ್ತೋದು ಇಳಿಯೋದು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವರೇ ಎದ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ಎತ್ಕೊಳ್ಳೋ ತನಕ ಅದು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತಿತ್ತು. कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में उस प्रकार रख देती कि उसके अगले 2 पंजे और सिर के अतिरिक्त सारा लघुगात लिफाफे में भीतर बंद रहा था. ಇದು ಬರೆಯುವಾಗ ಅಲ್ಲೇ ಅವಾಗ ಬಂದು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇರತ್ತೆ ಅಂತ ತೊಂದರೆ ಕೊಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಒಂದು ಉದ್ದನೆ ಎನ್ವಲಪ್ ಕವರ್ ಇರ್ತದಲ್ಲ, ಆ ಕವರ್ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಅದನ್ನು ಮುಳುಗಿಸಿಟ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಕವರ್ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಬರೀ ಅದರ ತಲೆ ಮತ್ತು ಮುಂದ್ಗಡೆಯ 2 ಕೈಗಳು ಮಾತ್ರ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಇನ್ನು ಉಳಿದ ಇಡೀ ದೇಹ ಆ ಕವರ್ನಲ್ಲೇ ಸೇರ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़े रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता. ಅದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಓ, ಈಗ
ಲೇಖಕಿ ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಆ ಕವರಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇಟ್ಬಿಟ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ತಲೆ ಮತ್ತೆ ಮುಂಗಾಲುಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಳಗಡೆ 2 ಕಾಲುಗಳಿಂದ ಹಾಗೆ ಗೋಡೆಗೆ ಹೊರಕೊಂಡು ಗಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಆಗಲಿ ಹಾಗೇ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಇವ್ರೇನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ನೋಡ್ಕೋತ ನೋಡ್ರಿ. ಅದು ಎಷ್ಟು ಬುದ್ಧಿವಂತ ಪ್ರಾಣಿ ಇಲ್ಲ, ನಾವು ಅದಕ್ಕೇನು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಅಂತೀವಿ. ಅದು ಎಷ್ಟು ಚುರುಕಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕಿ ಮತ್ತು ಅವ್ರ ನಡುವೆ ಎಂಥ ಸಂಬಂಧ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿ ಅಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ ಆಗಿತ್ತು ಅಂತ. भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसे उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पन्नों से पकड़कर उसे कुतरता रहा था. ಅದಕ್ಕೇನಾದ್ರೂ ಹಸಿವಾಯಿತು ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಹಾಗೆ ನಿಂತಿರುವಂಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆವಾಗ ಅದೇನು ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದು ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು, ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆಗ ಲೇಖಕಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಓ ಇದಕ್ಕೆ ಹಸಿವಾಗಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ತಿನ್ನೋ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಬಿಸ್ಕೆಟು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಕಾಜು ಅಂದರೆ ಗೋಡಂಬಿನ ತಗೊಂಡು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅದು ತನ್ನ ಮುಂಗೈಯಿಂದ ಹಾಗೆ ಸ್ವಲ್ಪನೇ ಕತ್ತರಿಸ್ಕೊಂಡು ತಿಂತಾ ಇತ್ತು. फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया. हंगो इंगो 1 वर्ष कळीतु. बाहर की गिलहरियों खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगी. ಇದು ಹೊರಗಡೆ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು, ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. ಹೊರಗಡೆ ಇದ್ದಂಥ ಕೆಲವು ಅಳಿಲುಗಳು ಇದ್ರ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಕಿಟಕಿ ಹತ್ರ ಬಂದು ಅವು ಚಿಕ್ 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 ಅಂತಿದ್ವು. ಬಾ ಆಟ ಆಡೋಣ ಅಂತ ಏನಾದ್ರು ಕರಿತಿದ್ದಿರ್ಬೇಕು. ಅವು ಇದಕ್ಕೂ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಆಗ್ತಿದ್ದಿರ್ಬೇಕು. गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है. ಇದು ಕೂಡ ಆ ಕಿಟಕಿ ಹತ್ರನೇ ಹೋಗಿ ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಳಿಲುಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. ಬಹುಶಃ ಇದು ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಬಿಟ್ರೆ ಅದು ಹೋಗಿ ಅವುಗಳ ಜೊತೆ ಸೇರ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಲ್ವಾ. ಮಕ್ಕಳು ಹಾಗೆ ಅಲ್ವಾ, ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಟ ಆಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತವೆ. ಹಾಗೆ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಆಟ ಆಡುವಂತ ಮನಸ್ಸಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಲೇಖಕಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. मैंने कीले निकालकर जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली. ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಕಿಟಕಿಯ ಹಾಕಿದ್ರಲ್ಲ ಮೆಶ್ಶು, ಅದನ್ನ ಒಂದು ಕಡೆ ಒಂದು ಭಾಗ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಅದು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು, ಹೋಗಿ ಸ್ವಚ್ಛಂದವಾಗಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ರೀತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಂಗಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಮುಕ್ತಿ ಸಿಕ್ಕಂಗಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ನೆಮ್ಮದಿಯ ನಿಟ್ಟಿಸಿರು ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी. मेरे कमरे से बाहर जाने पर वह भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता और दिन भर गिलहरियों के झुंड का नेता बना हर ढाल पर उछलता कूदता रहता और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता. ಹಾಗೆ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಇದ್ದಂತಹ ಇತರೆ ಅಳಿಲುಗಳ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಆ ಗುಂಪಿಗೆ ಇದೇ ನಾಯಕನಾಗಿ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಸಾಯಂಕಾಲ 4 ಗಂಟೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾಗನೇ ಮತ್ತೆ ಅದೇ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ತನ್ನ ಆ ಜೋಕಾಲಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. ಇದು ನಿತ್ಯದ ಕ್ರಮ ಆಗಿತ್ತು. मुझे चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब से और कैसे उत्पन्न हो गई थी. कभी फूलदानी के फूलों में छिप जाता, कभी पर्दे के चुन्नट में, कभी सोंजुई की पत्तियों में. ಕೆಲವೊಂದು ಸಾರಿ ಅದೇನು ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಲೇಖಕಿಗೆ ಹೆದರಿಸ್ಬೇಕು ಅಥವಾ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆಸೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಅದು ಯಾವಾಗಿಂದ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಲ್ಲೇ ಅದು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು, ಕಬಿ ಫೂಲ್ದಾನ್ ಕೆ ಫೂಲೋಮೆ, ಈ ಹೂಗಳನ್ನ ಅಲಂಕಾರಿಕವಾಗಿ ಜೋಡಿಸಿಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ, ಹಾಕಿಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ, ಏನಂತೀವಿ ಅದಕ್ಕೆ, ಹೂಜಿ, ಅದರಲ್ಲಿ ಆ ಹೂಗಳ ಮಧ್ಯೆ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋದು. ಅಥವಾ ಪರ್ದೋಂಕೆ ಚುನ್ನಟ್ ಮೇ, ಕರ್ಟನ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಕರ್ಟನ್ ಹಿಂಗೆ ಹೊಲ್ದಿರ್ತಾರೆ, ನರಿಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ, ಆ ನರಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವತಿಟ್ಕೊಳ್ಳೋದು. ಅವ್ರ ಕವಿ ಸೋನ್ ಜೂಹಿ ಕಿ ಪತ್ತಿಯೋ, ಅಲ್ಲೊಂದು ಸೋನ್ ಜೂಹಿ ಬಳ್ಳಿ ಇತ್ತು, ಹೂವಿನ ಬಳ್ಳಿ, ಅದರ ಎಲೆಗಳ ಮಧ್ಯೆ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡು.
ಇವರು ಯಾಕೋ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹುಡುಕ್ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಆಗಿ ಅದು ಆಚೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನೋಡಿ ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ರೀತಿ ತಾಯಿ ಮಗುವಿನ ಬಾಂಧವ್ಯ ಇದ್ದ ಹಾಗೆ. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಕಾಣಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲೇಖಕಿಯರು ಕೂಡ ಅದನ್ನ ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಇವ್ರು ಬೇಕು ಇದು ಬೇಕು ಅಂತಾನೆ ಅವ್ರ ಕಣ್ ತಪ್ಪಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅವತ್ತಿಟ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ತನಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದನ್ನು ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಹೇಗೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅಮ್ಮ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಹೇಗೆ ಕೇಳೋದು ಅಲ್ವಾ. ಎಷ್ಟು ಒಂದು ಪುಟ್ಟದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜೀವಿಯಾಗಿದ್ದು ಕೂಡ ಸರಿಯಾದ ಒಂದು ತರಬೇತಿ ಕೊಟ್ಟರೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತವೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನೀವು ಸರ್ಕಸ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ನೋಡಿರ್ತೀರಿ. ಅಲ್ಲಿ ರಿಂಗ್ ಮಾಸ್ಟರ್ ಹೇಳಿದಾಗೆಲ್ಲ ಹುಲಿ, ಸಿಂಹ, ಆನೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳು, ಮಂಗ ಅವೆಲ್ಲ ಮಾಸ್ಟರ್ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತವೆ, ತಮ್ಮ ಆಟಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತವೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಲೇಖಕಿ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. देखिए छात्रों, अब एक क्रियाकलाप देखेंगे, अनुरूपता, यानी पहले दो शब्दों के बीच में जो संबंध रहता है उसी के अनुरूप तीसरे शब्द का सही शब्द, तीसरे शब्द से संबंधित सही शब्दों को यहाँ चौथे शब्द के रूप में लिखना है. देखिए पहला प्रश्न है 1907 ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಜನ್ಮ. 1907 ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಜನಿಸಿದಂತ ವರ್ಷ. ಹಾಗಾದ್ರೆ 1987 1987 ಏನದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ का निधन. दूसरा प्रश्न, गुलाब पौधा. गुलाब ಗುಲಾಬಿ ಹೂವ ಎಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುತ್ತೆ? ಪೌಧ ಅಂದ್ರೆ ಗಿಡದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುತ್ತೆ. ಸೋಂಜೂಹಿ, ಸೋಂಜೂಹಿ ಹೂವು ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುತ್ತೆ? ಲತಾ ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುತ್ತೆ. हंस सफेद, हंस पक्षी का रंग कैसा है? सफेद रंग का. तो कौवा, कौवा कौवे के का रंग कैसा है? हाँ बिल्कुल सही कहा आपने, काला, काला रंग का होता है कौवा, है ना. ठीक है. चौथा प्रश्न देखिए, बिल्ली म्याऊ म्याऊ. बिल्ली कैसे आवाज करती है? म्याऊ म्याऊ करती है. तो गिल्लू, हाँ ठीक कहा आपने, चिक चिक करके वहां आवाज करती है, उसकी ध्वनि है चिक चिक, उसकी बोली. पांचवा प्रश्न देखिए, कोयल मधुर स्वर से गाती है. कोयल का स्वर कैसा है? मधुर होता है. तो कौवा, कौवे का स्वर कैसा होता है? कैसे होता है? ठीक है. छात्रों यहाँ एक और क्रियाकलाप है. देखिए यहाँ एक शब्द पहेली दी गई है. इस दी गई शब्द पहेली से पशु पक्षियों के नाम ढूंढकर निकालना है. देखिए किस तरह है. मोर, मोर, मोर एक पक्षी का नाम है ना. अच्छा, हम उसका नाम यहाँ लिखेंगे मोर. ठीक है. फिर कुत्ता, कुत्ता, यहाँ एक प्राणी का नाम मिला ना. ठीक है, कुत्ता. फिर मयूर, मयूर, यह एक पक्षी का नाम है, मयूर. फिर गरुड़, गरुड़ा, यह भी एक पक्षी का नाम हुआ. फिर कबूतर, यह भी एक पक्षी का नाम है, कबूतर ಅಂದ್ರೆ पारिवाला. फिर हंस,
हंसा, हंसा, यह भी एक पक्षी का नाम है। बिल्ली, बिल्ली, यह एक प्राणी का नाम है। कौवा, कौवा, यह एक पक्षी का नाम है। ठीक है। अच्छा, इस तरह आपको शब्द पहेली में से अक्षरों को जोड़कर किस तरह शब्द बनाते हैं उसे ढूंढकर लिखना है। छात्रों, अब कुछ और क्रियाकलाप देखेंगे। प्रेरणार्थक क्रियारूप लिखिए। देखिए, प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप होते हैं। यहाँ क्रियापद है, उसका प्रथम प्रेरणार्थक रूप भी लिखना है और द्वितीय प्रेरणार्थक रूप भी लिखना है। देखिए, पहला क्या है? लिखना है। लिखना, इसका प्रथम प्रेरणार्थक क्या है? लिखाना। और द्वितीय प्रेरणार्थक क्रियारूप क्या है? लिखवाना। खेलना, आड़ो, खेलना, खिलाना, खेलवाना। देना, उड़ो, दिलाना, दिलवाना। रोना, ಅಂದ್ರೆ अड़ो, रुलाना। रोना का प्रथम प्रेरणार्थक क्या है? रुलाना, रुलवाना। सीना ಅಂದ್ರೆ ಹೊಲಿಯೋದು, ಸಿಲಾನ, ಹೊಲಿಸೋದು, ಸಿಲ್ವಾನ। ಬಾಂಟನ ಅಂದ್ರೆ ಹಂಚೋದು, ಬಟಾನ, बंटवाना। यहाँ एक और इसे देख लीजिए अच्छी तरह और लिख लीजिए, और उसी तरह आपको लिखना होगा। यहाँ विलोम शब्द लिखिए, उल्टे शब्द लिखना है। पद, दिन, दिन का विलोम शब्द क्या है? रात। भीतर यानी अंदर, इसका विलोम शब्द है बाहर। चढ़ना, चढ़ना, इसका विलोम शब्द है उतरना। होश, बेहोश। खबर, बेखबर। चैन, बेचैन। बुद्धिमान, बुद्धिहीन। बल, निर्बल। अवगुण, निर्गुण। ठीक है, लिख लीजिए इसे भी, और पाठ को अच्छी तरह पढ़िए और ठीक तरह समझिए। अभ्यास में दिए गए सभी प्रश्नों का उत्तर ढूंढ निकालिए। लिखते हैं ना? ठीक है। आशा है कि आप लोगों को यह पाठ समझ में आ गया होगा। अगर नहीं आया है तो फिर से पढ़िए या अपने अध्यापक से आप पूछकर समझने की कोशिश कीजिए। धन्यवाद।